नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईतील न्यायाधीशाच्या घरातून 4.82 लाख रुपये चोरी, घरकाम करणाऱ्या 2 कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल। लातूरमधील MIDC कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी दरम्यान हिंसाचारात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली। लाडकी बहीण योजनेमध्ये 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून SIT चौकशीची मागणी। मुंबईत बनावट BSRC शास्त्रज्ञाची खळबळजनक अटक, अलेक्झांडर पामर म्हणून 20 वर्ष हेरगिरी केल्याचा संशय, 3 पासपोर्ट जप्त। पद्मभूषण डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस, भारतीय अवकाश शास्त्रज्ञ यांचं 100व्या वर्षी निधन, पुण्यात त्यांनी घेतला अखेरचा श्वास। वसई किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या वेशात तरुणाच्या प्रवेशावरून वाद सुरू, ASI कडून कारवाईचं आश्वासन। सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर निधीचा वर्षाव केला जातोय, विरोधकांना 1 रुपयाही मिळालेला नाही। महाराष्ट्र 9.50 लाख कोटीच्या कर्जात डुबलाय, विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। महाराष्ट्र पर्यटन विभाग आमच्या दिवाळी उत्सवाचे श्रेय चोरत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। देसाई म्हणतात, आम्हाला चोरीची गरज नाही। महाराष्ट्रातील एका निवृत्त वन अधिकाऱ्यानं त्याच्या घरी हिरव्या रोपवाटिकेत रूपांतरित केले। त्यांनी लातूरमधील त्याचे अनोखे घर 75हून अधिक वनस्पतींनी सजवलं। आणि उद्धव राज यांच्या 4थ्या भेटीमुळे युतीची अटकळ वाढली आहे। निवडणुकांपूर्वी चुलत भाऊ बहिणींचं एकतेकडे वाटचाल सुरू। आणि यासह इतर घडामोडींच्या अपडेट्ससाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।